नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज 10 तारीख, आज आपण व्हिडिओ बनवतोय, संडे स्पेशल व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ते 3 स्विंग ट्रेड्स देणार आहे। त्याच्यामध्ये काही ट्रेड्स तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये देणार आहे, काही ट्रेड्स कॅशमध्ये देणार आहे आणि निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्याचं ॲनालिसिस करणार आहोत, ज्याच्यामध्ये उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या इंट्राडेच्या लेवल्स तुम्हाला देणार आहेत। तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। हा बघा, हा चार्ट आहे निफ्टीचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की निफ्टी बुलिश आहे। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय की निफ्टी बुलिश आहे। निफ्टीचं तुम्हाला मी स्ट्रक्चर दाखवतो। हे बघा, निफ्टीमध्ये हे असेंडिंग ट्रायंगल इथे फॉर्मेशन तयार झालेलं आहे आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं टार्गेट, तर टार्गेट इज 23,000। सो मार्केट 23,000च्या दिशेने चाललं आहे। मार्केटमध्ये 22,419.50 ही एक लेवल होती, त्या लेवलचं सुद्धा ब्रेकआउट आलेला आहे, त्याच्यामुळे मार्केट 23,000च्या दिशेने चाललं आहे। आता हे 23,000 आपल्याला कधी बघायला मिळतात ते आपण पाहूयात। हा बघा, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे। बँक निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं इथे एक मेजर सप्लाय झोन किंवा नो ट्रेडिंग झोन होता, तो आता क्रॉस झालेला आहे, पण तरीसुद्धा वरती म्हणजे 48,636 ह्या लेवलला लाईट वेव्ह हायचा एक रेसिस्टन्स बाकी आहे। त्याच्यामुळे बँक निफ्टी अजूनपर्यंत बँक निफ्टी बुलिश आहे, पण सुपर बुलिश नाही आहे। सो त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत ही लेवल क्रॉस होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला पूर्ण बँक निफ्टी बुलिश आहे असं बोलता येणार नाही, कारण की बँक निफ्टी ॲक्च्युली मार्केटला अंडर परफॉर्म करते आहे। निफ्टी हायर हाय बनवते आहे आणि बँक निफ्टीमध्ये मात्र अजूनपर्यंत लाईट हाय ब्रेक झालेला नाही आहे। बँक निफ्टीमध्ये बघा, आपण बघितलं 28 डिसेंबरचा जो लाईट हाय तयार झाला आहे तो अजूनपर्यंत ब्रेक झालेला नाही आहे। सो डिसेंबरपासून अजूनपर्यंत म्हणजे मार्चमध्ये आता 2 महिने झाले बँक निफ्टी त्या हायच्या खाली ट्रेड करत होती। इव्हन इकडे एक मेजर गॅप डाऊन ओपनिंग झालेली, इथे परत एक बेरिश फॉर्मेशन तयार झालेलं। ॲटलिस्ट चांगली गोष्ट ही आहे की आता बँक निफ्टीचं बेरिश फॉर्मेशन निघून गेलं आहे। नाव बँक निफ्टी इज ऑल्सो बुलिश। हे बघा, हे IT सेक्टर आहे। लास्ट वीकच्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं, जर बँक निफ्टी त्यावेळेस थोडीशी बेरिश होती किंवा साईडवेज होती आणि निफ्टीला जर 23,000च्या दिशेने जायचं आहे तर IT सेक्टरने सपोर्ट करणं फार इम्पॉर्टंट होतं। IT सेक्टरने सपोर्ट केलं। बघा, ही जी कॅन्डल आहे, हे बघा, ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल एकदम स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली आहे। सो त्याच्यामुळे आपण असं बोलू शकतो की निफ्टीने इथे बेस तयार केला, इथे एक बुलिश कॅन्डल तयार झाली आहे आणि आता त्याच्यानंतर IT सेक्टर इथून वरती गेला पाहिजे। हे बघा, हा ऑटो सेक्टरचा चार्ट आहे। ऑटो सेक्टर बुलिशच आहे। मेटल सेक्टरमध्ये लास्ट वीकमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं इथे एक रेसिस्टन्स आहे, त्याच्यामुळे मेटल सेक्टर लगेच वरती जाणार नाही, इथे थोडा वेळ तो रेसिस्ट करेल, थोडं खाली येईल, त्याच्यानंतर वर जाईल। परफेक्ट मेटल सेक्टरने तसंच केले। बघा, मार्केट 3-4 दिवस साईडवेज राहिला, थोडंसं खाली आला आणि त्याच्यानंतर लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे गुरुवारी त्याने ब्रेकआउट दिला आहे। सो मेटल सेक्टर इज बुलिश। हे बघा, FMCG सेक्टर तुम्हाला मी लास्ट वीकमध्ये सांगितलेलं, FMCG सेक्टरमध्ये ब्रेकआउट आलेला आहे। सो तुम्ही FMCG सेक्टरमध्ये स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा घेऊ शकता। आता तुम्हाला दिसते बघा, चांगला इथे बेस तयार झाला आहे, इथून तो वरती जाईल। फार्मा सेक्टर लाईट वेव्ह हाय। एनर्जी सेक्टरमध्ये आपण नॉर्मली रिलायन्सच चेक करतो, कारण की रिलायन्सचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, तर रिलायन्स आपण बघूयात। ठीक आहे, चार्ट व्यवस्थित आहे, काय बेरिश सिग्नल दिसत नाही आहेत। सो आपला व्ह्यू बुलिशच आहे, सगळे सेक्टर पण बुलिश दिसत आहेत। आता आपण एक्झॅक्टली बघूयात की सोमवारी इंटरडेच्या लेवल्स काय आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या। हा बघा, हा निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे। आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघतो आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की निफ्टीला ही जी लेवल आहे, ही लेवल ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करते। 22,419.20ची लेवल आहे। त्याच्यानंतर उद्यासाठी निफ्टीसाठी इम्पॉर्टंट लेवल ही पण असणार आहे, प्रिव्हियस डे लो। सो आपण बोलू शकतो की प्रिव्हियस डे लो आणि ही जी लेवल आहे, ही लेवल उद्या ॲज अ सपोर्ट झोन म्हणून काम करेल। त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्या प्राईसच्या आसपास जर निफ्टी जर उद्या मिळाली इंटरडेसाठी, तर तुम्ही बाय करू शकता आणि तुम्ही टार्गेट बुक करू शकता CPR पर्यंत। त्याच्यानंतर सपोज उद्या प्राईस थोडीशी गॅप ओपन झाली ह्या लेवलला, ओके, तर ह्या लेवलला लगेचच बाय करू नका, कारण की तिथे ना एक रेसिस्टन्स आहे, म्हणजे 22,520-25च्या लेवलला एक रेसिस्टन्स आहे आणि तो रेसिस्टन्स पहिल्या ब्रेकआउटला लगेच बाय नका करू। पहिल्यांदा बघा इथे मार्केटमध्ये काय होतं आहे, कारण की मार्केट बुलिश आहे, त्याच्यामुळे चान्सेस आहेत की प्राईस इथे थोडं कन्सॉलिडेट करून CPRला टच करून त्याच्यानंतर वर जाईल। सो पहिल्या अटेम्प्टला इथे तुम्ही बाय करू नका। सपोज प्राईस खाली आली इकडनं, सपोज इथे प्राईस ओपन झाली, इथून प्राईस खाली आली, CPRवर सपोर्ट घेऊन जर परत एकदा ब्रेकआउट जर आला इथे, तरच बाय करा, नाही तर बाय नका करू। म्हणजे CPRला टच करणं इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी। सपोज दुसरी कंडिशन तुम्हाला सांगतो, प्राईस ह्या लेवलला ओपन झाली, इथून वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि फेल झाला, तो सोडून द्या हा ट्रेड। त्याच्यानंतर असं 2-3 वेळा केल्यानंतर सपोज जर परत एकदा प्राईस इकडे ब्रेकआउट जर देत असेल तरच मग बाय करा। म्हणजे ॲटलिस्ट पहिल्या
अटेम्प्टला बाय नका करू, दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्टला बाय करा निफ्टीमध्ये. पण चान्सेस आहेत तुमच्यासाठी उद्याचा बेस्ट ट्रेड हा राहील की जर तुम्हाला इथे बाईंग चान्स मिळाली किंवा CPRमध्ये बाईंग चान्स मिळाली तर हे 2 ट्रेड तुमच्यासाठी बेस्ट राहतील. वरचा ट्रेड थोडासा प्राईस ॲक्शन बघून तुम्हाला घ्यावा लागेल. आता आपण बँक निफ्टी बघूया. हा बघा, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. उद्यासाठी जर आपण बँक निफ्टीचा CPR बघितला तो इनसाइड CPR आहे. बँक निफ्टीला खाली जर तुम्ही एक सपोर्ट बघितला तर हा प्रिव्हियस डे लोचा सपोर्ट हा सपोर्टच नाही आहे. सो उद्या ही लेवल तुम्हाला अजिबात काम करणार नाही आहे मार्केटमध्ये. सो ह्या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर तुम्ही सेल करू शकता. ॲक्च्युली बँक निफ्टीला सपोर्ट आहे डायरेक्ट 47,485ला. हा सपोर्ट आहे जो चांगला डिमांड झोन आहे बँक निफ्टीसाठी. आणि वरती जर बघितलं प्रिव्हियस डे हाय हा मेजर रेसिस्टन्स आहे आणि त्याच्या आधीचा एक रेसिस्टन्स आहे 48,155चा. सो त्याच्यामुळे उद्या बँक निफ्टीमध्ये ही जी लेवल आहे हा पूर्णच्या पूर्ण झोन हा पूर्णच्या पूर्ण ॲज अ सप्लाय झोन म्हणून काम करेल. 48,075 टू 48,160 हा झोन उद्या ॲज अ सप्लाय झोन म्हणून काम करेल. तिथे बँक निफ्टीला रेसिस्टन्स अवेलेबल आहे. सो मी तुम्हाला असं सांगेल की उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला ही खालची लेवल जर मिळाली बाय करण्यासाठी तरच बाय करा. आणि सपोज उद्या मार्केटमध्ये थोडीशी बेअरिश ॲक्शन जर दिसली आणि निफ्टी बेसेल आणि तुम्हाला जर ह्या लेवलला जर प्राईस मिळाली बँक निफ्टीची तर बँक निफ्टी तुम्ही सेल करा आणि टार्गेट बुक करा CPRपर्यंत. सो बघा उद्या मी काय सांगितलं आहे बँक निफ्टीसाठी 48,070 टू 48,121 टू 60 हा जो झोन आहे हा झोन सप्लाय झोन म्हणून काम करेल. सपोज उद्या निफ्टी बेरिश असेल आणि तुम्हाला बँक निफ्टी ह्या प्राईसच्या आसपास जर मिळाली सेल करायला आणि इथे जर बेरिश प्राईस ॲक्शन तयार झाली तर इथे तुम्ही बँक निफ्टी सेल करा आणि प्राईस बुक करा CPRपर्यंत. आणि जर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोघे पण बुलिश असतील तर बाय करा निफ्टी ज्या लेवल्स तुम्हाला मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, तुम्हाला हा आजचा संडे स्पेशलसाठी तुम्हाला हा गिफ्ट देतो आहे. आपल्या पहिल्या स्विंग ट्रेडचं नाव आहे विप्रो कंपनी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वेल नोन कंपनी आहे IT सेक्टरची. हा विप्रोचा मंथली चार्ट आहे. विप्रोमध्ये बघा एक मोठी रॅली आली पोस्ट कोविड लेवलला. त्याच्यानंतर इथे त्यांनी डबल बॉटम बनून आता प्राईस परत एकदा लाईफ हायच्या दिशेने चालली आहे. हा याचा वीकली चार्ट आहे आणि ह्याचा डेली चार्ट आहे. बघा डेली चार्टवर तुम्ही बघा इकडनं एक वन साईड रॅली झाली अशीकडे मार्केटमध्ये. त्याच्यानंतर इथे प्राईस हाय टच करून परत एकदा खाली आली. त्याच्यानंतर आपण जर फिबोच्या लेवल जर काढा तर फिबो लेवलमध्ये बघा तुम्हाला परफेक्ट 0.5ची जी लेवल आहे 0.5 0.6 ही जी लेवल आहे ह्या लेवल त्यांनी इथे काय केलं रिट्रेसमेंट घेतली. इथे एक पिन बार तयार झाला आहे. याचा अर्थ असा असतो की मार्केटमध्ये जी रिट्रेसमेंट कंप्लीट झाली आहे विप्रोची आणि इथून विप्रो वर गेला पाहिजे. सो विप्रोला मिनिमम टार्गेट जर तुम्ही बघाल तर आता सध्याचं मिनिमम टार्गेट आहे 6%. पण याच्यामध्ये तुम्ही 10% मिनिमम टार्गेट घेऊ शकता आणि टार्गेट हे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आता दुसरा एक तुम्हाला ट्रेड देतो आहे ज्याचं नाव आहे पर्सिस्टन्स सिस्टम. हा पण IT सेक्टरचा स्टॉक आहे, मोठा स्टॉक आहे. याची प्राईस थोडी जास्त आहे पण तरी पण जर आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेशन जरी केलं तर तुम्हाला रिटर्न्स अल्टिमेटली तेवढेच मिळणार आहेत प्राईस जास्त असेल तरी पण. सो तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल ती इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला रिटर्न्स तेवढेच मिळतात. सो प्राईजमध्ये असं काय मोठा का फरक पडणार नाही. सो याच्यामध्ये तुम्ही बघा याचा तुम्हाला मी एक मंथली चार्ट दाखवतो. बघा मंथली चार्ट आहे, तुम्हाला दिसेल मार्केट एकदम सुपर बुलिश आहे. पर्सेंटेज सिस्टम ज्यावेळेस IT सेक्टर पण काय करत नव्हतं त्यावेळेस पण हा ॲक्च्युली IT सेक्टरला आउट परफॉर्म करत होता आणि आता चान्सेस आहेत की IT सेक्टरमध्ये खाली बेस तयार झाला आहे आणि सेक्टर पण वरती जाणार आहे. सो टेक्निकली ज्यावेळेस एखादा सेक्टर वीक असतो आणि तरी पण जर तो स्टॉक परफॉर्म करतो तर तो स्टॉक स्ट्रॉंग असतो आणि आता ज्यावेळेस तो सेक्टर स्ट्रॉंग होईल त्यावेळेस हा स्टॉक आणखी जास्त आउट परफॉर्म करेल असे चान्सेस असतात. सो त्याच्यासाठी तुम्हाला मी हा पर्सिस्टन्स सिस्टम देतो आहे. सो याने पण बघा याने पण इथे एक बेस तयार केला आहे, इथे एक डबल बॉटम तयार झाली आहे आणि इथून हा वरती गेला पाहिजे. सो याचं पहिलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे 6%. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मिनिमम 10% घेऊ शकता. सो आज तुम्हाला मी 2 स्टॉक दिलेले आहेत. विप्रोमध्ये तुम्ही FNOमध्ये पण स्टॉक घेऊ शकता, ट्रेड करू शकता आणि पर्सिस्टन्समध्ये तुम्ही कॅशमध्ये ट्रेड करा. सो दोन्ही ट्रेड तुम्हाला दिलेत FNOमध्ये पण आणि कॅशमध्ये पण. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा कारण की आम्ही मागच्या वीकला जेवढे प्रेडिक्शन्स वगैरे दिलेले ते जवळजवळ सगळे प्रेडिक्शन्स 100% मॅच झाले आणि त्या लेवल्ससुद्धा मार्केटने फॉलो केल्या. सो तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.